नमस्कार मित्रांनो, मी देवानंद डामरे NWMF मार्गदर्शिका या पुस्तकाचे लेखक इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, 2019-20 मध्ये संपूर्ण भारतभर कोरोना आला होता आणि त्यामुळे संपूर्ण भारत बंद होता आणि त्यामुळे भारतातील सर्व रस्ते, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठाने आणि शिकवणी वर्ग बंद करण्यात आले होते आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून आपण सुमारे 4 वर्षापूर्वी इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलची निर्मिती केली होती। मित्रांनो, जेव्हा मी या यूट्यूब चॅनलची निर्मिती केली होती तेव्हा मला यातील काहीच माहिती नव्हती। विशेष म्हणजे व्हिडिओ कसे तयार करावे, कोणत्या ॲपवर तयार करावे याची सुद्धा आम्हाला माहिती नव्हती। त्यामुळे अनेक मित्रांजवळून मी माहिती घेणे सुरू केले। त्यातील काही लोकांनी मला चांगले सहकार्य केले तर काहींनी मला मदत करण्याचे नाकारले। तरीही खचून न जाता मी दृढ निश्चय केला की आपण एक यूट्यूब चॅनल तयार करू आणि मित्रांनो, आज आपल्या चॅनलला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, आज आपल्या चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित झालो आहोत। मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ तयार करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, कारण 10,000 म्हणजे खूपच कमी संख्या आहे। परंतु आमचे मित्र श्री ज्ञानेश्वर फोंटक्के सर, माझे विद्यार्थी यांच्या हट्टापोटी आज मी तुमच्या समोर उपस्थित झालो आहे। मी फोंटक्के सरांना नाही म्हणत होतो, परंतु फोंटक्के सरांचं म्हणणं असं आलं की आपले चॅनल राजकीय नाही, आपले चॅनल कॉमेडीचे नाही, आपले चॅनल गेमिंगचे नाही, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कोणाची निंदाही करत नाही, आपले चॅनल शैक्षणिक आहे। त्यामुळे आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो अत्यंत कमी आहे आणि टार्गेटेड आहे। म्हणून एखाद्या शैक्षणिक चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर होणे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आज आपल्या चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। या सर्व यशाचे श्रेय मी आपणास देतो। या सर्व यशाचे श्रेय मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना देतो। मित्रांनो, इझी सायन्स अँड मॅथ्स या चॅनलवर आपण इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विज्ञान विषयाचे विविध व्हिडिओ टाकत असतो। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण मराठी माध्यमाचे तसेच विशेषतः इंग्रजी माध्यमाचे व्हिडिओ आपण टाकत असतो। मित्रांनो, आपल्या चॅनलवरील व्हिडिओ NWMF, MTSE, NTSE, नवोदय, डॉक्टर होमी भाभा परीक्षा, सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा अशा विविध शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असतात। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तलाठी भरती, वनरक्षक भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि MPSC, UPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असतात। मित्रांनो, शैक्षणिक व्हिडिओ बनवणे हे खूपच मेहनतीचे, कष्टाचे आणि त्रासदायक काम आहे। कधीकधी तर एक व्हिडिओ बनवण्यासाठी 1 महिना लागतो, कारण कमी वेळात अधिकाधिक अचूक माहिती द्यावी लागते। मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल तयार करताना श्री फोंटक्के सरांनी
मला खूपच मदत आणि सहकार्य केले। मला आठवते जेव्हा मी पहिला व्हिडिओ तयार केला होता तेव्हा आम्हाला एक व्हिडिओ तयार करण्यासाठी 4 ते 5 तास लागले होते। तेव्हा व्हिडिओ शूट कसा करावा, एडिटिंग कसे करावे, त्यात म्युझिक कसे टाकावे, इफेक्ट्स कसे द्यावे याबद्दलची कोणतीही माहिती नव्हती। त्यावेळेस मी फक्त फळ्यावर शिकवत होतो आणि थोडी जरी चुकी झाली तरी आम्ही त्या व्हिडिओची शूटिंग पूर्ण करत होतो। अशा प्रकारे पहिला व्हिडिओ बनवताना खूपच वेळ लागला, खूपच कष्ट लागले आणि अफाट मेहनतीनंतर आम्ही आमचा पहिला व्हिडिओ तयार केला। कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे मी दररोज व्हिडिओ तयार करू लागलो आणि आज 4 वर्षानंतर जेव्हा मी पाहतो तर आज आपल्या इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर 1000 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। मित्रांनो, हा प्रवास सुरू असताना अनेकांनी आम्हाला मदत केली तर अनेकांनी आमची मजासुद्धा उडवली। जेव्हा मी यूट्यूब चॅनल नवीन काढले होते तेव्हा मित्राचा मोबाईल घेऊन मी स्वतः सबस्क्राईब करून घेत होतो आणि आजही एखादा मित्र, एखादा नातेवाईक सापडला की मी त्याला आवर्जून माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती देतो आणि त्याला सबस्क्राईबसुद्धा करायला लावतो। मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा आम्ही यूट्यूब चॅनल बनवले होते तेव्हा महिन्यातून 2, 4, 6, 10 असे व्ह्यूज येत होते आणि मनात शंका येत होत्या की आपण हे कार्य चालू ठेवावं की बंद करावं। त्या काळात महिन्यातून 1 किंवा 2 सबस्क्रायबर आम्हाला भेटत होते आणि आज तुमच्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर आपण पूर्ण केले आहेत। धन्यवाद, थँक्यू, आपले आभार। मित्रांनो, आजपासून जवळपास 6 महिन्यापूर्वी आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट झाला होता आणि त्यामुळे 6 महिन्यापूर्वी आपले चॅनल मॉनिटाईज झाले। तेव्हा यूट्यूबकडून आपल्याला एक मेसेज आला होता। तो मेसेज असा होता की यू आर एलिजिबल फॉर यूट्यूब पार्टनर प्रोग्राम। म्हणजेच काय तर आपण यूट्यूबचे पार्टनर झालो आहे। हा पहिला टप्पा मित्रांनो आपण 6 महिन्यापूर्वी पूर्ण केलेला आहे आणि आज पुन्हा 6 महिन्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। या सर्व यशाचे श्रेय मी माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या प्रेक्षकांना, शिक्षकांना देतो आणि लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी आपल्याकडून आशा बाळगतो। असा आपल्या यूट्यूब चॅनलचा हा 1 अंकी सबस्क्रायबरपासून तर 5 अंकी सबस्क्रायबरपर्यंत प्रवास आपण या 4 वर्षात पूर्ण केलेला आहे। मित्रांनो, मला अनेक मित्र, अनेक शिक्षक मंडळी भेटतात तेव्हा आम्ही तुम्हाला ओळखतो, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो, आमच्या विद्यार्थ्यांना शेअर करतो असं बोलतात तेव्हा खूप आनंद वाटते। विद्यार्थी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ विविध संकल्पना समजून घेण्यासाठी पाहतात तर काही लोक मनोरंजनासाठी पाहतात। मित्रांनो, आपल्या चॅनलवरील अनेक व्हिडिओ जसे की मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा, आपत्ती म्हणजे काय, रेणुसूत्र म्हणजे काय, संयुगांचे रेणुसूत्र, संयुजा म्हणजे काय असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळेच लोक मला ओळखतात। काही लोक चांगल्या कमेंट करतात तर काही मला रोबोट किंवा इतर कमेंटसुद्धा करतात। त्या सर्व कमेंट मी माझ्या संग्रही ठेवतो। मित्रांनो, जेव्हा मी हे यूट्यूब चॅनल सुरू केले होते
तेव्हा माझे एकच ध्येय होते, ते म्हणजे योग्य ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। या आयुष्यात आपण या व्हिडिओच्या मार्फत कोणाला चांगले योग्य ज्ञान देऊ शकलो तर आपल्या जन्माचं फलित झालं असं मला वाटते। मित्रांनो, अनेक विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहतात आणि कॉमेंट करतात, त्यावेळेस असं वाटते की आपण जे काम केलेलं आहे ते खूप चांगलं काम केलेलं आहे। काही विद्यार्थी खूप चांगल्या कॉमेंट्स करतात, जसे की यू आर अ ग्रेट टीचर, यू आर द बेस्ट सायन्स टीचर। तेव्हा आपण करत असलेल्या कामाबद्दल मला खूप आनंद आणि अभिमानसुद्धा वाटतो। विद्यार्थ्यांनो, आपले व्हिडिओ फक्त महाराष्ट्रातच पाहिले जात नाहीत, तर संपूर्ण भारतभर आपले व्हिडिओ पाहिले जातात। तसेच आपले व्हिडिओ पाकिस्तान, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ब्राझील, रशिया, इजिप्त अशा विविध देशामधून आपले व्हिडिओ पाहिले जातात। तेव्हा मनाला खूप आनंद वाटतो। आपल्या सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो। मित्रांनो, व्हिडिओ तयार करताना जाणीवपूर्वक जबाबदारीने वागावे लागते, बोलावे लागते। व्हिडिओ तयार करताना आपण कोणाचेही मटेरियल वापरू शकत नाही, कॉपी पेस्ट करू शकत नाही आणि आपण जर असं केलं तर त्याचा तोटा आपल्या चॅनलला होतो आणि त्यामुळे व्हिडिओ बनवणे हे सोपं काम नाही, तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागते। काही प्रेक्षक आपले व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत, तर सर्वांना माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करत जा, सबस्क्राईब करा, कारण त्यामुळे तुमची कोणतीही हानी, कोणताही तोटा होत नाही। मित्रांनो, भविष्यात इयत्ता 5वी ते 12वीचा संपूर्ण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर टाकण्याचा माझा मानस आहे। तसेच या चॅनलचे एक ऑनलाईन सेंटर, ऑनलाईन क्लासेस काढून त्याचा ॲप बनवण्याचा सुद्धा माझा मानस आहे आणि पुढील वर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीतून मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे। शेवटी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो।